सिंधुदुर्गातल्या विजयाच्या बाबतीमध्ये एक आणखी गोष्ट नमूद करायला हवी, ती म्हणजे यावेळेला दोन्ही भाऊ एकमेकांच्या मदतीनं निवडणुकीत उतरले होते। त्यातही नितेश राणे यांचा वर्चस्व राहिला। वैभववाडीत तीनही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला विजय मिळालाय। त्याच्याच जोडीला कोकीसरे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपाच्या श्रावणी रावराणे जिंकल्या आहेत। लोरे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपाचे सुतार विजयी झाले। पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। हा खरा तर त्यांचा विजय आहे। अनेक वर्षांपासून जे मतदारसंघ आमच्याकडे नव्हते ते वळवण्यामध्ये पण आम्हाला यश आलेलं आहे। ह्याच्यामध्ये जनतेने जो आशीर्वाद आम्हाला दिला, कुठल्या शब्दामध्ये मी आभार त्यांचे मानू हे मला कळत नाहीये, पण तरी देखील कुडाळ मालवणसाठी विकासात्मक ज्या गोष्टी करणं भाग आहे तेवढं मी 100% करणार। या निमित्ताने मी आपल्याला शब्द देतो। विकासाच्या मार्गावर घेऊन गेले, राज्यात नाही, देशात नाही, जगाच्या पाठीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक वेगळी ओळख आमच्या सन्मान्य राणे साहेबांनी या जिल्ह्याला मिळवून दिली। आज त्यांच्याच विचारावर चालणारे आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत आणि म्हणून राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गाचा विकास, राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गाचं दर उत्पन्न वाढवणं, राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गाच्या तरुण तरुणीला 2 हाताला काम देऊन परत एकदा त्यांना स्वघरी आणणं, ह्याला राणे ब्रँड म्हणतात। आता आपण पटकन जातोय आमचे सहकारी प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांच्यापर्यंत। सुरेश कौलगेकर, एका मिनिटामध्ये सांगा, 5 अपक्ष जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्गात निवडून येतातच कसे? निश्चित हा एक मोठी धक्कादायक गोष्ट आहे। मात्र हे जे अपक्ष आहेत तेच पूर्वीचे भाजपचे होते, त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते बंडखोर म्हणून उभे राहिले होते आणि काही शिवसेनेचे होते, त्यांनाही तिकीट न मिळाल्यामुळे ते बंडखोर म्हणून उभे राहिलेले। आणि याच सावंतवाडी मतदारसंघाचा विचार केला असता सर्वाधिक आहेत ते सावंतवाडी मतदारसंघात आणि कणकवली विधानसभा मतदारसंघात। तर अशा ठिकाणी हे 6 उमेदवार आहेत ते जिल्हा परिषद साठी विजयी झालेले आहेत। तर पंचायत समितीचा विचार केला असता अशाच पद्धतीने पंचायत समितीवरही 6 जागा आहेत त्या अपक्षाला मिळाल्या आहेत। खऱ्या अर्थाने ही धक्कादायक गोष्ट आहे। विशेष म्हणजे नितेश राणेंनी असा आरोप केला। बिलकुल, याच्यावर आपण मगाशी त्यांचा विचार ऐकला, त्यांची भूमिका ऐकली। पटकन अगदी 30 सेकंदात सुरेश कौलगेकर सांगा। खरं तर आपल्या चेहऱ्यावर प्रकाश नाहीये, त्याच्यामुळे आपला फक्त आम्हाला आवाज ऐकवावा लागतोय प्रेक्षकांना। पटकन याचं उत्तर द्या। आता पुढील राजकारण कसं असेल? कारण ज्या पद्धतीने राणेंनी इशारा दिलाय तो इशारा किती गंभीर समजावा? निश्चितच त्यांनी अदृश्य शक्ती आणि अदृश्य हाताचा जो उल्लेख केलाय, त्यामुळे जे उमेदवार आहेत त्यांना नितेश राणे यांना विचारलं असतं, यांना पुन्हा तुम्ही ते बंडखोरांना स्वगृही घेणार का? तर याबाबत आम्ही चर्चा करू आणि त्यानंतरच निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे ठीक आहे सुरेश, आपण या सगळ्या घटनाक्रमाकडे लक्ष ठेवा, आपण बोलत राहू आणि त्यानिमित्तानं अधिक बातम्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहू। तुर्तास धन्यवाद।